मित्रांनो, महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम म्हणजेच काय एम-ए-पी-एस या नावानं महाराष्ट्र सरकारनं जे अप्रेंटिसशिप पास आउट झालेले कॅन्डिडेट आहेत, त्यांच्यासाठी प्रोत्साहनपर मानधन योजना या ठिकाणी सुरुवात केलेली आहे मित्रांनो. पण या योजनेमध्ये ज्यांचे क्लेम या ठिकाणी झालेले आहेत, त्यांचे सुद्धा या ठिकाणी आरो लेव्हलवरून अप्रूव्हल सुद्धा या ठिकाणी झालेले आहेत. पण काही विद्यार्थी असे आहेत मित्रांनो, जे की त्यांच्या क्लेमला जे अप्रूव्हल या ठिकाणी देत नाहीत. ज्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण जो काही तुमचा इस्टॅब्लिशमेंट आहे, तो इस्टॅब्लिशमेंट तुम्हाला या ठिकाणी अप्रूव्हल देत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की कॅन्डिडेट या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणार असेल, तर तो कशा पद्धतीनं करणार आहे, त्याचं मॅन्युअल काय आहे, त्याच्यानंतर तुमचा इस्टॅब्लिशमेंट आहे, तो इस्टॅब्लिशमेंट कसा तो रजिस्टर करून आणि तो कसा विद्यार्थ्यांच्या क्लेमला अप्रूव्हल देईल, त्यानंतर आरो या ठिकाणी कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या क्लेमला अप्रूव्हल देईल, या सर्वांची प्रोसेस हे ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्हाला डाउनलोड कशा पद्धतीनं करता येईल, याच विषयी तुम्हाला आज डिटेलमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण आणि डिटेल्समध्ये माहिती मिळेल, जेणेकरून तुम्हाला याच्याविषयी कोणालाही विचारायची गरज पडणार नाही. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी क्लेम जे इस्टॅब्लिशमेंटकडे आहेत, तर त्यांचं क्लेम हे जे फक्त रेक्टिफाय दाखवतंय. रेक्टिफाय म्हणजेच काय, तुमचा जो काही क्लेम आहे त्या कंपनीने अप्रूव्हल केलं नाही. आणि अशा काही खूप सारे प्रॉब्लेम या ठिकाणी विद्यार्थ्यांचे येत आहे. ते त्या कंपनीला अप्रूव्हल कशा पद्धतीनं करायचं हे त्यांना माहीतच नाही. काही असे विद्यार्थी आहेत आपल्याकडं, की त्यांना रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचं, कोणता नियम आहे, कोणत्या क्रायटेरिया लावलेला आहे, हे आपल्या विद्यार्थ्यांना माहीत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, की तुमचा जो काही मॅन्युअल आहे, एम-ई-पी-एस बाबत जे काही नियम आहे, मॅन्युअल आहे, ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं. यासाठी तुम्ही जो काही ब्राउझर वापरता, त्या ब्राउझरमध्ये Google ओपन करून घ्यायचं आहे आणि ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च बारमध्ये सिलेक्ट करायचं आहे mapes.dvet.gov.in. अशा पद्धतीने सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर या ठिकाणी येणार आहे. जो तुमच्या समोर या ठिकाणी डॅशबोर्ड येत आहे मित्रांनो, ते संपूर्ण तो महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम हे म्हणजेच काय एम-ए-पी-एसचा या ठिकाणी दिलेला आहे. आता या ठिकाणी आल्याच्या नंतर मित्रांनो, जर तुम्हाला अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीमविषयी थोडंसं जाणून घ्यायचं असेल, तर थोडंसं याला स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर तुम्हाला याची संपूर्ण आणि डिटेल्स माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहाव्यास मिळेल. ज्याच्याकरून तुम्ही या ठिकाणी याचं वाचन करून तुम्ही थोडंसं तुमच्या प्रॉब्लेम जे आहे या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ शकता. आता यामध्ये जर बघितलं मित्रांनो, आतापर्यंत जे काही कॅन्डिडेट रजिस्टर केलेले आहेत मित्रांनो, या ठिकाणी आकडा दिलेले आहे आणि इस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशनचा या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ क्लेम आणि नंबर ऑफ क्लेम अप्रूव्हडचं या ठिकाणी आहे आणि टोटल अमाउंट डिस्ट्रिब्युटेड या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत, की तुमचा जो काही क्लेमचा मॅन्युअल आहे, ते कशा पद्धतीने या ठिकाणी डाउनलोड करता. तर बघा, थोडंसं वर गेल्याच्या नंतर या ठिकाणी जर बघता होम टॅबच्या बाजूला जर डीबीटी स्टेटस या ठिकाणी बाजूला बघितलं, तर इन्स्ट्रक्शन मॅन्युअल, या इन्स्ट्रक्शन मॅन्युअलला तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. आता जसंही तुम्ही या ठिकाणी क्लिक करता, काय अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर या ठिकाणी येणार आहे. याला थोडंसं जसं स्क्रोल डाऊन केलं मित्रांनो आपण या ठिकाणी, तर पहा, एक नंबरला या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंट इन्स्ट्रक्शन मॅन्युअल, म्हणजे इस्टॅब्लिशमेंट कशा पद्धतीने या ठिकाणी काम करायचं आहे याचं मॅन्युअल या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर 2 नंबरला जर बघितलं या ठिकाणी आपण बघा, तर आरो इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आहे. त्याच्यानंतर 3 नंबरला बघितलं आपण या ठिकाणी कॅन्डिडेट इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आहे. तर या संपूर्ण मॅन्युअलला तुम्ही या ठिकाणी डाउनलोड सुद्धा करू शकता. आता आपण या ठिकाणी इन्स्ट्रक्शन मॅन्युअलला क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचा एक पीडीएफ तुमच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी ओपन होणार आहे. ओपन झाल्याच्या नंतर यामध्ये जर बघितलं आपण, तर बघा, तर संपूर्ण जो काही पीडीएफ मॅन्युअल आहे तुमच्या समोर या ठिकाणी दिसणार आहे. आता यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, की जो काही इस्टॅब्लिशमेंट आहे, तुमची कंपनी आहे, तो कशा पद्धतीने या ठिकाणी रजिस्टर होणार आहे. रजिस्टर केल्याच्या नंतर ते कशा पद्धतीने या ठिकाणी तुमचा क्लेम या ठिकाणी अप्रूव्हल होणार आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी तुमचं क्लेमला अप्रूव्हल देणार आहे. तर ही जे कंपनी मित्रांनो तुम्हाला सांगत आहे, की याच्यामध्ये कशा पद्धतीने अप्रूव्हल द्यायचं ते आम्हाला माहित नाही, तर त्यांना तुम्ही या ठिकाणी हे पीडीएफ दाखवू शकता किंवा या व्हिडिओची लिंक त्यांच्यापर्यंत तुम्ही या ठिकाणी शेअर करू शकता. कारण की संपूर्ण याच्यामध्ये बेसिक नियमावली संपूर्ण याची माहिती तुम्हाला या पीडीएफ मध्ये भेटून जाईल आणि हे तुमच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला या ठिकाणी मोबाईलमध्ये डाउनलोड जर करता येत नसेल, तर मित्रांनो तुम्हाला माझ्या टेलिग्रामवर डायरेक्टली हे पीडीएफ तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील. ते तुम्ही डायरेक्टली हे पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो दुसरं जर या ठिकाणी आपण बघितलं, तर बघा, आरो इन्स्ट्रक्शन मॅन्युअल, म्हणजे आरोची सुद्धा जे काही नियमावली आहे मित्रांनो, त्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहाव्यास मिळेल. यामध्ये जर आपण याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे मित्रांनो, की आरो कशा पद्धतीने या ठिकाणी काम करणार आहे, कशा पद्धतीने कोणाचा
क्लेम या ठिकाणी किती असेल तर त्यांना या ठिकाणी किती अप्रूव्हल होणार आहे, अप्रूव्हल गाईड यामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. पासवर्ड कशा पद्धतीने फिल करणार, नंबर ऑफ क्लेम किती आलेले आहेत, किती यांना अप्रूव्हड दिलेले आहे, त्या त्यांचं डॅशबोर्ड कशा पद्धतीने राहणार आहे, याची संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. बघा या ठिकाणी जर बघितलं आपण, बघा यात पीडीएफ मध्ये उपलब्ध करून दिलेले ते नंबर ऑफ क्लेम यांच्याकडे आलेले, कोणत्या कंपनीकडून आलेले आहेत आणि त्या अप्रेंटिसशिप कॅन्डिडेटचं नाव, त्याच्यानंतर त्यांना भेटणारी रक्कम, अप्रेंटिसशिप कालावधी, किती पेमेंट या ठिकाणी त्यांना भेटणार आहे आणि क्लेम ऍप्लिकेशन डेट कधीची आहे आणि इस्टॅब्लिशमेंटनं अप्रूव्हल दिलं का रेक्टिफाय केलं, कशा पद्धतीने त्यांची नियम आहे संपूर्ण यांच्या डॅशबोर्डमध्ये या ठिकाणी दिसणार आहे. आता ज्यांना कोणाला या ठिकाणी आरोपबद्दल काही शंका येत असेल मित्रांनो, तर त्या या ठिकाणी पीडीएफचं संपूर्ण वाचन तुम्ही या ठिकाणी करू शकता, जेणेकरून तुम्हाला याच्यावर संपूर्ण आणि डिटेल्समध्ये माहिती मिळेल. त्यानंतर जर बघितलं मित्रांनो, तिसरं या ठिकाणी कॅन्डिडेट इन्स्ट्रक्शन मॅन्युअल. तर बघा या ठिकाणी तुम्ही कॅन्डिडेट म्हणजे विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं रजिस्टर करायचं, कशा पद्धतीचं मॅन्युअल आहे या ठिकाणाहून तुम्ही त्यांचं विद्यार्थ्यांसाठी डाउनलोड करू शकता. तर याचं संपूर्ण वाचन तुम्ही याच्या मदतीनं तुम्ही आपल्याला तुमचं जो काय प्रोफाईल आहे ते प्रोफाईल तुम्ही या ठिकाणी करू शकता. यामध्ये बघा मित्रांनो, संपूर्ण प्रॉब्लेम्स, इश्यूज, ब्राउझर्स वगैरे या ठिकाणी काय काय येणार आहे त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजेच का अकाउंट लॉक कशा पद्धतीने असेल, ब्राउझर इश्यूज कसे येतील, कॅप्चा प्रॉब्लेम कसा येणार आहे या ठिकाणी, याची संपूर्ण माहिती आणि त्याचं सोल्युशन या ठिकाणी देण्यात आलेले आहे. म्हणजे स्वतः विद्यार्थी कशा पद्धतीने या ठिकाणी स्वतः आपलं प्रोफाईल क्रिएट करू शकतो याची संपूर्ण एसओपी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर हे होतं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं एवढंच होतं की तुम्ही कशा पद्धतीने यांचं युजर्स मॅन्युअल जे आहे, एसओपी आहे, तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल. आता जे विद्यार्थ्यांना असं कंपनीवाले इस्टॅब्लिशमेंट सांगत आहे की हे आमच्याकडे काहीही नाही, आम्हाला याच्याबद्दल काहीही माहित नाही, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी शेअर करू शकता किंवा हेच जे पीडीएफ आहे मित्रांनो ते डाउनलोड करून तुम्ही त्यांना शेअर करू शकता, जेणेकरून तुमच्या क्लेमला या ठिकाणी ते अप्रूव्हल दिलेले आहेत. मित्रांनो अशाच पद्धतीची माहिती जर मी एमएपीएस बद्दल या ठिकाणी घेतच असतो. तुम्ही जर या ठिकाणी एमएपीएस बद्दल अजून काही जाणून घ्यायचं असेल तर मला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये तुमची शंका जे काय प्रॉब्लेम आहे ते तुम्ही देऊ शकता. मित्रांनो तुम्हाला काही अडचण असेल तर मला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझ्या लेटेस्ट व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत जाईल. आणि असे विद्यार्थी आहेत मित्रांनो जे की आतापर्यंत क्लेम केलेले नाहीत, ज्यांनी क्लेम केले मित्रांनो त्यांना काही अडचण असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी शेअर करू शकता, जेणेकरून त्यांना सुद्धा या एमएपीएस क्लेम बद्दल या ठिकाणी काही प्रॉब्लेम असेल तर ते त्यांचे सॉल्व्ह होऊन जातील. कारण मित्रांनो खूप दिवसापासून या एमएपीएस क्लेम मध्ये जे काही तुमचे पेमेंट होते ते पेंडिंग येत होती मित्रांनो, ते आरो लेवलवरून डिस्ट्रीब्यूट झाली नव्हती. आता काही दिवसापासून जर बघितलं या ठिकाणी आपण, तो सर्वांचे जे काही क्लेमचे जे इस्टॅब्लिशमेंट अप्रूव्हल झाले होते मित्रांनो, 6-6 महिन्यापासून जे पेंडिंग मध्ये अप्रूव्हल होते मित्रांनो, त्या सर्वांचे बेनिफिट हे डायरेक्टली आधार लिंक बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर होण्यास सुरुवात झालेली आहे. खूप विद्यार्थ्यांना या ठिकाणी पेमेंटचे जे काय आहे आलेले आहे. कारण की याच्यामध्ये डॅशबोर्डमध्ये आपण या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो, तर त्यांनी या ठिकाणी स्पष्ट आणि सरळ सांगितलेले आहे की किती विद्यार्थ्यांना आतापर्यंत जे काय फंड आहे ते डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो स्टुडंट किती आहेत, किती अप्रूव्हल झालेले आहेत, किती इस्टॅब्लिशमेंटने रजिस्टर केलेले आणि किती अमाउंट या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. कारण की हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचं, म्हणजे जर जुने व्हिडिओ जर बघितलं मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला हेच जर डॅशबोर्ड जर तुम्ही चेक केलं तर या ठिकाणी जे काय क्लेम अमाउंट जे डिस्ट्रीब्यूट होता मित्रांनो ते अत्यंत कमी होता. कारण की ते क्लेम अमाउंट जे आहे ते डिस्ट्रीब्यूट झालेला दिसत नाही तुम्हाला. कारण की आज जर या ठिकाणी बघितलं तर क्लेम अमाउंट खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झाल्यामुळे या ठिकाणी रक्कम वाढलेली आहे. म्हणून या ठिकाणी आपले जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत एमएपीएस क्लेमची माहिती देणं आपलं कर्तव्य राहणार आहे. कारण की मित्रांनो हे तुमच्या हक्काचे पैसे या ठिकाणी आहेत मित्रांनो. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.